एक लेडी आली अचानक पाठीमागून. रात्रीचे खेळ झाले. सांभाळून सकाळचे 7 वाजले. 100 मीटरमध्ये येताना 4 वेळा गाडी बंद पडली. चिंग टपाक टमटम. काय म्हणते राहुल सर, येत आहे अलिबागला? तिथं उभं राहू नका, नारळ डोक्यात पडेल तुमच्या. मित्रांनो, मी माझ्यासाठी देवाकडे मागतो, तुम्ही तुमच्यासाठी देवाकडे मागा. जय बजरंग बली. पाऊस आला म्हणून हेल्मेटचा मोबाईल काढला. मोबाईल त्याचा खिशात ठेवला, पाऊस गेला. एवढं सकाळी मला भूक लागत नाही, पण आज भूक लागल्या जोरात. आलेल्या देशी वडे आले, वडापाव खाऊ. एरवी मला एवढी कधी भूक लागत नाही सकाळ सकाळ, पण आज रात जास्तच भूक लागली. बापरे, पाऊस कसाला रेनकोट आणतो पडतो. नशीब नाश्ता करायला थांबलो, समोर पाऊस बघा किती जोरात आला. चहा पण आला. हा बघा मस्तपैकी गरम गरम चाय, वडापाव आणि हा सुंदर व्ह्यू आणि जोरदार पाऊस. वडापाव खाऊन झाला आणि आता मी घेतली आहे मिसळ. त्यांची मिसळ पण खूप भारी लागते का मित्र. आत्ताच मजबूत नाश्ता करून घेतो, दुपारी जेवायला नाही भेटलं तरी चालेल, कारण दुपारचा जो वेळ असतो ना त्यामध्ये खरंच जेवायला वेळ नाही मिळत. एक नंबर मिसळ आहे. हो, ही मिसळ टेस्टी तर आहेच, पण ना अजिबात ऑइली नाही आहे. एक रेनकोट आणि एक हेल्मेट गाडीवर ठेवलं होतं, कुणीतरी चोरून घेऊन गेलं. हा म्हणजे असं नाही रे बाबा. 4:14 झाले. तिथं आल्यापासून काम करते, अजून पण थोडंसं काम बाकी आहे, पण ते आता सध्या नाही करता येणार. 5 नंतर मग ते काम करेन. तर अर्धा तास आता बीचवर जाऊया, कारण गेल्या 2 वेळा मी अलिबागला येऊन गेलो, पण मला काय बीचला जाता नाही आलं. किती पण सुंदर ठिकाण असू द्या, पण जर आपण एकटे असू ना तर नाही एवढी मजा येते. समोर बेंचेस आहेत, तिथे जरा बसूया आणि हा व्ह्यू एन्जॉय करूया थोडा वेळ, आणि मग 5-10 मिनटातच निघूया. हे समोरचे दगड दिसत आहेत ना, त्या दगडांमध्ये पण उंदीर आहेत. उंदीर इथं काय करत असतील काय. 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत काम केलं. खूप कंटाळा आला होता, बीचवर येणार नव्हतो मी, पण व्हिडिओ बनवायचा होता म्हणून ॲक्च्युली मी आलो. इथं आल्याला मला असं वाटलं की मित्रासोबत पाहिजे, पण मस्त मला बेंच मिळाला बसायला, आणि समोरचं हे सुंदर वातावरण, आणि खूप कमी माणसं आहेत, त्यामुळे एकदम माझं एकदम काय बोलतात ते एकदम मेडिटेशन केल्यासारखं मला फील झालं. पनीर पप 15 रुपये आणि व्हेज पप 10 रुपये, दोन्ही पण खतरनाक आहेत. पनीर आवडत असेल ना तर पनीर घ्या, एक नंबर आहे. 15 रुपयामध्ये, आणि बीचच्या बाजूला. 7:20 झालेत आणि अजून मी अलिबागमध्येच आहे. माझ्या पाठीमागं फुटाणे हॉस्पिटल आहे. आणि आज एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की माझ्या कामासोबत व्लॉगिंग करणं थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी, कारण की टाईम अजिबात मिळत नाही व्हिडिओ बनवायला, आणि फक्त व्हिडिओ बनवायचा म्हणून जर बनवला तर काय मजा नाही येणार. तर मग काय करू आपण, ज्या दिवशी माझी सुट्टी असेल त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवत जाऊ. आता परत जाताना खूप अंधार लागणार आहे आपल्याला. तशी भीती नाही वाटत मला, फक्त गाडी कसं पावसा पाण्याचे दिवस आहेत, खड्डे वगैरे असतात ना, तर ते दिसत नाही.
आणि जर गाडीला काही झालं तर एवढ्या अंधारात कुठं थांबायचं, काय करायचं, हा एक प्रॉब्लेम आहे. कारण थोड्या दिवसापूर्वी म्हणजे लास्ट वीकमध्ये माझ्या गाडीची चेन अचानक निघाली होती. तर ती एक भीती आहे बघ. होप फॉर द बेस्ट, काय नाही व्हायला पाहिजे. चला निघूया आता. पुढच्या अँगलने व्हिडिओ बघा. काय निश्चित आहे बघा, जसा मी आता घरी जायला निघालो आणि हा जोराचा पाऊस आला. एवढ्या वेळ अजिबात पाऊस नव्हता. त्यामुळे आता जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ बनवता येणार नाही. जास्त पाऊस होता त्यामुळं मोबाईल काय लावला नाही मी हेल्मेटला. थोडासा पाऊस कमी झाला आहे की लगेच लावून घेतला. कारण मला तुम्हाला एरिया दाखवायचा होता. हा घाट आहे आणि एस टी आपल्या समोर आहे. पाठी पण गाड्या आहेत. गेल्या वेळी मी आलो ना तेव्हा खूप गाड्या कमी होत्या. पण आता गाड्या आहेत तर थोडा आधार आहे. एवढी भीती नाही वाटत तशी. जोपर्यंत गाडी सुरू आहे ना तोपर्यंत भीती नाही वाटत. पण असा वातावरणात जर गाडी बंद पडली, चेन पडली तर काय करायचं हे मनात आलं ना तर मग भीती वाटते. कारण लास्ट वीकमध्ये माझ्या गाडीची चेन पडली होती आणि जवळपास 11:30 पावणे 12चा चेन पडली होती. आणि मी आणि निखिल रात्रीच्या 2 वाजेपर्यंत चेन बसवत होतो. कशी बशी बसली, कारण खूप चेन अडकली होती आणि आमच्याकडे चेन खोलायला पण काही नव्हतं. 2 वाजता हे बघा, सकाळी जाताना सांगितलं होतं मी तुम्हाला, जर तुम्हाला बोटीने मुंबईला जायचं आहे ना तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यावं लागेल. आता हा छोटासा घाट होता, हा संपलेला आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की आता सगळ्या गोष्टी सेफ आहेत. अजून पण जोपर्यंत मुंबई गोवा हायवे येत नाही ना तोपर्यंत हा रोड एकदम रिस्कीच आहे. कारण खड्डे पण आहेत. पाण्यामुळं कळत नाही की खड्डा आहे की नाही. पण व्ह्यू समोरचा खूप सुंदर दिसतोय. पण समोरचा व्ह्यू बघा. थोडा पाऊस आहे, थोडा माझा मोबाईल भिजतोय. जास्त रिस्क नको घ्यायला मोबाईलची. नको बाबा, गडबड नको. बस झालं काही गरज आहे का? मगाशी ओव्हरटेक करायला गेलो, खड्ड्यामध्ये जोरात गाडी आपटली. जास्त घाण नाही काही. येऊ का हो बघितलं. ट्रकला ओव्हरटेक करणे गरजेचं आहे आपल्याला. ट्रकच्या पाठीमागणं चालायचं पण रिस्क आहे. खड्डा नाही दिसणार, काही समजणार नाही. मुरुड असा जेव्हा डेंजर रस्ता येतो ना, म्हणजे सुंदर तर आहे पण आता हा रस्ता तर खूप सुंदर आहे बरोबर. त्यासोबत डेंजर पण आहे. डेंजर म्हणजे कसं, आता गाड्या वगैरे त्यामुळं काय वाटत नाही. पण फक्त इमॅजिन करा, थोड्या वेळ असा येईल थोड्या वेळानंतर की आपल्यासोबत एक पण गाडी नसणार, आपणच असणार. हा आपला मेन हायवे. आणि वॉशरूमसाठी मी इथं गाडी थांबवली आणि इथं मी आलो होतो कारण मला एक गाव दिसलं होतं म्हणून इथं थांबलो. तर समोर एक बंगला आहे. पछाडलेल्या पिक्चरमध्ये जो भूताचा बंगला आहे ना, सेम तसा बंगला आहे. ठीक आहे. मग ज्या कामासाठी आलं होतं ते काम झालं माझं. त्यानंतर मी रेनकोट घालत होतो. आता रेनकोट घालतो आहे, गाडीची लाईट अशी लावून ठेवली आहे मी जेणेकरून मला थोडंसं बरं वाटावं. आणि हे समोर बघा किती अंधार आहे इथं. आणि ह्या अंधारामधून आता रात्रीच्या 8 वाजता एक लेडी झाली अचानक पाठीमागून. फक्त इमॅजिन करा, हार्ट अटॅक. मला हार्ट अटॅक आला असता. हार्ट अटॅक येता राहिला एवढ्या अंधारात. भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया. बघितलं ना त्या लेडीजला बघितलं ना
जाम घाबरलो जाम. पाठीमागं गाडी थांबवल्या आणि इथं म्हणून रेनकोट व्यवस्थित घालूया, कारण ते बघितलं ना तिथे जास्त थांबणं मला खूप रिस्की वाटलं. रेनकोट व्यवस्थित घातला नव्हता म्हणून ह्या हॉटेलमध्ये थांबलो. म्हणलो फक्त रेनकोट घालायचं निघायचं, काही खायचं प्यायचं नाही आहे, कारण की भूक पण नाही आहे. ते मागाची पॅटीस खाल्ले 3, तेच अजून जिरले नाहीत आणि आता संध्याकाळी डिनर पण करणार नाही असं ठरवलं होतं मी. तर रेनकोट मी चेंज करत होतो तो पण मला एक ना मस्त वास आला कांदा भजीचा. बघितलं तर एक कस्टमरने कांदा भजी खात होता मस्तपैकी आणि मस्त वास होता. मी म्हणजे यार खायला पाहिजे म्हणून मी पण कांदा भजी मागवली. पाऊस आला म्हणून रेनकोट घालायला थांबलो आणि इथं भजी वासाला म्हणून भजी खाल्ली आणि ऑर्डर दिली आणि बाहेर बघत बसलो होतो तर पाऊस पूर्णपणे उघडला. पूर्ण अजिबात पाऊस नव्हता. असं वाटलं यार भजी नसती खाल्ली ना पटकन गेलो तरी असतो असं मला वाटलं. आणि मग भजी आणली आणि भजी मस्त होती. भजी मस्तपैकी खाल्ली, मजा आली. आणि आता बिल पेमेंट गेलं आणि बाहेर बघतोय तर बघा परत बेकार पाऊस सुरू झाला आहे. पण आता थांबायचं नाही आहे, आता डायरेक्ट घर गाठतो आणि हा व्हिडिओ आता इथं संपवतो. हा व्हिडिओ काय म्हणत कसा झाला आहे, कारण की अगोदर मला कामाला प्रायोरिटी द्यावी लागली. व्हिडिओकडे मला जास्त लक्ष देता नाही आलं. तर हा थोडा तरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि होईल तेवढ्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला. वाजोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे. सावल्या मुख्याने हलती भवताली